घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 11 फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये जानकी ऋषिकेशने खूप मोठ्या शिताफीने ऐश्वर्या सारंगची चोरी तर पकडले, पण याच वेळेला सगळा जजेसनी जानकी ऋषिकेशवरती सोपवलेला आहे. ऐश्वर्या आणि सारंग यांचं भवितव्य पूर्णपणे जानकी ऋषिकेशच्या हातात आहे आणि इथे मात्र जानकी ऋषिकेशने कठोर निर्णय घेत ऐश्वर्याची चोरी, चिटिंग जे काही आहे ते पकडत आता गेमला न्याय दिलेला आहे. या सगळ्यामध्ये आता जानकी ऋषिकेशच्या बाजूने ठाम उभी राहत ऐश्वर्या आणि सारंग यांची चोरी अख्ख्या गावासमोर आणत त्यांना आता पर्दाफाश कसा केलाय, काय केलंय, सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू. 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये त्या क्रू मेंबरला ऐश्वर्या सांगत असते, नॉर्मली प्रॅक्टिस करून आम्ही जिंकणार नाही, आम्हाला काहीही करून चिटिंग करावीच लागेल. यावरती तो सांगतो, हे बघा हे शक्य नाहीये. ऐश्वर्या म्हणते, हे बघा मी तुमचं काम सोपं करेन. त्यावरती मग आता तो सांगतो, पण कसं? ऐश्वर्या सांगते, मी तुम्हाला 50,000 रुपये देते, हे 50,000 घ्या आणि उद्याच्या दिवसाला बाकी सगळ्यांच्या वेळेला जेव्हा ते खेळतील तेव्हा त्यांच्या म्युझिक लाऊड असलं पाहिजे, पण ज्या वेळेला मी खेळेन आम्ही दोघं जण असू तेव्हा आमचं म्युझिक बंद करायचं. यावरती तो माणूस सांगायला लागतो, पण पण या सगळ्यामध्ये मी पकडला गेलो तर? ऐश्वर्या म्हणते, याचं सुद्धा सोल्युशन आहे माझ्याकडे. आणि मग ऐश्वर्या त्याला आता गेम समजावून सांगते आणि त्याला सांगते की आम्ही सगळ्यात शेवटी जाऊ. आत्तापर्यंत जे कपल खेळतील त्यांना लाऊड म्युझिक चालू ठेवायचं, पण मी ज्या वेळेला शेवटच्या राऊंडला येईन त्याच वेळेला ते म्युझिक बंद झालं पाहिजे. मग मी आणि सारंग आम्ही दोघं जण कानामध्ये घालू आणि जे काही सारंग सांगत असेल ते मला अगदी पद्धतशीररित्या ऐकू येईल. असं म्हणत ऐश्वर्याने कपटी डाव केलेला असतो आणि त्याला नोकरी जाण्याची भीती नाही असं ती सांगते, कारण मी शेवटी येईन, माझ्यानंतर हेडफोन कुणी घालणारच नाहीये, त्यामुळे फक्त म्युझिक बंद करणं हे काम तुझं असेल आणि तू हे काम अचूकपणे केलंस तर तुला या सगळ्यामध्ये 50च नाही तर अजून 50,000 म्हणजे 1,00,000 रुपये मिळतील. आता 1,00,000ची भुरळ पडलेला तो माणूस लगेचच या सगळ्यासाठी तयार होतो आणि ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणत असाल तर मी तसं करेन असं म्हणत तो आता ऐश्वर्याला सपोर्ट करायला लागतो. ऐश्वर्याकडून पैसे घेतल्यावरती आता इकडे तो निघून जातो. सारंग म्हणतो, ऐश्वर्या इतके पैसे देऊन तो खरंच आपलं काम करेल ना? यावरती ऐश्वर्या म्हणते, सारंग कधीतरी आयुष्यामध्ये जरा रिस्क घ्यायला शिका. तुमचं काय चाललंय? दरवेळेला आपलं मुळू करत बसलात ना तर काहीही होणार नाहीये. तुम्ही या सगळ्यामध्ये ना मला सुद्धा हरवाल. असं म्हणत ऐश्वर्या सारंगला या सगळ्यामध्ये आता ओरडत असते, पण सारंगला अजूनही 1,00,000 रुपये एवढा खर्च करणं किंवा या सगळ्यामध्ये इतका हे वापरणं त्याला काही पटत नसतं. तोपर्यंत आता इकडे ओवी दुसऱ्या दिवशी शाळेत जायला कंटाळा करत असते आणि ती सांगत असते की मी शाळेत जाणार नाही, मला सुद्धा स्पर्धेला यायचं आहे. जानकी तिला समजवत असते, काही झालं तरी तुला शाळेत जावं लागेल, स्पर्धा तुला सोशल मीडियावरती किंवा मी गुलाब काकांना रेकॉर्ड करून ठेवायला सांगेन, ते रेकॉर्डेड पाहायला मिळेल. पण ओवी हो नाही करता करता जानकीने हातामध्ये असलेला दुधाचा ग्लास तिच्या हातून सांडतो. सगुणा म्हणते, हा तर अपशकुन झाला. यावरती जानकी म्हणते, नाही ग सगुणा, असं काही अपशकुन वगैरे काही नसतं, असं काही होणार नाहीये. तू ओवीला स्कूलमध्ये सोडून ये आणि आता आपण स्पर्धेसाठी जाऊया. पण दुधाचा ग्लास सांडल्यामुळे अजूनही जानकीला थोडंसं हुरहुर वाटत असते आणि ती आता जरी सगुणाला म्हटली असली तरी स्वतः सुद्धा चिंता करत असते. इकडे ऐश्वर्या आणि सारंग तयार होत असताना फोन येतो सयाजीरावांचा आणि ते सांगतात, हे बघा 2-2 पॉइंट झालेले आहेत आणि आता स्पर्धा फक्त उरल्या 3. 4 स्पर्धा ऑलरेडी झालेल्या आहेत. या 3 स्पर्धेंपैकी तुला 2 तरी जिंकायलाच पाहिजेत, त्याशिवाय तुला हे काही होणार नाही. यावरती ऐश्वर्या म्हणते, तुम्ही काळजी करू नका. सारंगला फोन देतात. सारंग म्हणतो, नाही अगं सगळं आमचं पणाला लागलंय, आम्ही आता हे सगळं सोडवण्यासाठी काहीही करून ही स्पर्धा जिंकणार. यावरती ऐश्वर्या सांगते, डॅडा तुम्ही काळजी करू नका, ती जानकी माझ्या पुढे जाऊच शकत नाही.
इकडे तोपर्यंत जानकी आणि ऋषिकेश दोघं जण स्पर्धेच्या ठिकाणी जात असताना जानकी सांगत असते, माझ्या मनाला खूप हुरहुर वाटत आहे. ऋषिकेश तिला बोलत असतो, जानकी तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. त्याच वेळेला तिथे आता छावा पिक्चरचे हिरो विक्की कौशिक आलेले असतात आणि ते आता त्या दोघांना भेटतात आणि ते मुंबईचा रस्ता विचारतात. त्यावरती जानकी त्यांना रस्ता सांगते. ते म्हणतात, थँक्यू नाहीतर मी खरंच रस्ता चुकलो असतो. पण तुम्ही सगळेजण आत्ता कुठे चाललेले आहात? यावरती मग आता ती सांगायला लागते की इथे ना एक कपलची स्पर्धा आहे आणि त्या कपलच्या स्पर्धेसाठी आम्ही चाललेलो आहोत. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगतो, अच्छा कपल स्पर्धा काय आहे कपल स्पर्धेमध्ये? यावरती जानकी सांगते, म्हणजे सप्तपदी 7 फेऱ्यासारखे त्या स्पर्धा होणार आहेत. म्हणजे हिंदीमध्ये सांगायला गेलं तर यावरती तो म्हणतो, हाँ हाँ 7 फेरे मुझे मालूम है ना, लेकिन मुझे मराठी भी अच्छी तरह आती है. असं म्हणत तो आता मराठीमध्ये बोलायला लागतो आणि तो सांगायला लागतो, खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती एक मूवी येत आहे आणि तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये भीती वाटत असेल ना, तर तुम्ही महाराजांचे गनिमी कावे वापरा. म्हणजे हार जीत ही तर नेहमी होतच असते स्पर्धेमध्ये, पण महाराजांनी ज्याप्रमाणे गनिमी कावा खेळला त्याप्रमाणे तुम्ही तुमचे गेम खेळा. त्यांच्या या शब्दाने जानकी ऋषिकेशला चांगलाच धीर येतो आणि आता छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय असं म्हणत ते दोघं जण आता अभिवादन करतात. त्यावेळेला त्यांना आता विकी सांगायला लागतो की 14 फेब्रुवारीला आपल्या इथे छावा हा चित्रपट येतोय. ऋषिकेश म्हणतो, ॲक्ट्रेस कोण आहे? त्यावरती तो सांगायला लागतो, रश्मिका मंदाना. रश्मिका मंदाना म्हटल्यावरती ऋषिकेश लगेचच काय? जानकी म्हणते, ऋषिकेश जरा शांत शांत. यावरती विक्की सांगायला लागतो, 14 फेब्रुवारी छावा दिन मनवायचा आणि या दिवशी सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन पिक्चर बघायचा. इथे आता छावा पिक्चरचं प्रमोशन केलेलं पाहिजे आहे, पण खरं सांगायचं तर प्रत्येक मराठी माणसाने संभाजी महाराजांवरती असलेला छावा हा चित्रपट नक्कीच चित्रपटगृहात जाऊन बघणं आवश्यक आहे. आता इकडे दोघं जण त्याला बाय करून निघतात आणि आता स्पर्धेच्या ठिकाणी येतात. स्पर्धेच्या ठिकाणी सगळेजण पोहोचलेले असतात आणि आता होस्ट या सगळ्यामध्ये ही स्पर्धा काय आहे हे सांगायला लागतात. होस्ट सांगतात, या वेळेला जरा आयोजकांनी वेगळी स्पर्धा ठेवलेली आहे म्हणजे खरं सांगायचं तर या स्पर्धेमध्ये त्यांनी आता तुम्हाला हेडफोन द्यायचं ठरवले. पण हेडफोन देऊन ते काय असंच गेम खेळतील असं वाटतंय तुम्हाला? नाही, त्यांनी आता जबरदस्त गेम ठेवलेत. कानामध्ये हेडफोन घालायचा, लाऊड म्युझिक वाजेल. लाऊड म्युझिक वाजल्यावरती तुम्हाला 5 दागिने शोधायचे आहेत. हे 5 दागिने एका चिठ्ठीत कुठे आहेत ते लिहून ठेवलेले असतील. चिठ्ठीत लिहिलेले दागिने तुम्ही आता वाचायचे आणि नवऱ्याने ते दागिने कुठे आहेत ते चिठ्ठीमधले सगळे शब्द वर्ड टू वर्ड वाचायचे आणि बायकोने कानामध्ये हेडफोन घालून लाऊड म्युझिकमध्ये ते आता कुठे आहेत हे लिपसिंग करून ओळखायचं. पण याच्यामध्ये तुम्ही आता कोणत्याही प्रकारचा हातवारे करू शकत नाही, इशारे करू शकत नाहीत. जो आता कुणी लिपसिंग म्हणजे जो कोणी आता ते हातामध्ये हे घेतलेलं आहे त्याने आपले हात मागे बांधायचे आहेत. हात मागे बांधून त्याने शांतपणे उभं राहायचं, जेणेकरून आता इशारे होता कामा नये. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण जराशे अवाक होतात आणि आता पुढचा गेम चालू होतो. सगळ्यात पहिले एक जोडी येते. त्या जोडीला सुद्धा आता जजेसच्या खिशात नथ किंवा टेबलाखाली पैंजण किंवा घंटेच्या इकडे असं काय काय दागिने लपवलेले असतात. दागिन्यांमध्ये झुमका, पैंजण, हे असे नथ असे 5 दागिने असतात आणि आता तिन्ही जोडपे म्हणजे 3 अवंतिका, सारंग आणि सौमित्र हे तिघांच्या आधी उरलेले 3 जोडपे येतात आणि त्यांच्यात गेम सुरू होतो. आधी ग्रे कलरचं जोडपं येतं, ते एक गोष्ट ओळखतात. नंतर ऑरेंज कलरचं जोडपं येतं, ते एक गोष्ट ओळखतात. नंतर ग्रीन कलरचं जोडपं येतं, ते एक गोष्ट ओळखतात. 3 फेऱ्या कंप्लीट होतात. 3 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्ही जितकं जास्तीत जास्त हे ओळखण्याचा प्रयत्न करणार तितकं जास्तीत जास्त तुम्हाला ते पॉईंट मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3-3 मिनिटामध्ये तिन्ही जोडप्यांनी एक दागिना शोधलेला असतो, त्यामुळे त्यांना एक पॉईंट मिळतो. असं आता 3 जोडप्यांचा गेम पूर्ण होतो, म्हणजे अर्धा गेम पूर्ण झालेला असतो. अर्धा गेम अजूनही बाकी असतो. सौमित्र, सारंग आणि ऋषिकेश या तिघांचा गेम बाकी असतो. तोपर्यंत आता इकडे होस्ट सांगायला लागतात की आत्तापर्यंत अर्धा गेम झालेला आहे
आणि अर्धा गेम अजूनही बाकी आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे काही हे काढलेले आहेत ना, म्हणजे तुम्ही दागिने शोधलेले आहेत, ते प्रत्येक दागिना हा तुमचा असणार आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र सगळेजण खुश होतात आणि त्यावेळेला जजेस सांगायला लागतात, हो, हे दागिने आहेत ना, हे ह्या स्पर्धेकडून स्पॉन्सर केलेले आहेत. जे दागिने तुम्ही शोधताल ते सगळे दागिने तुमचे असणार आहेत. असं म्हणत मग मात्र सगळ्याच पार्टिसिपेटना खुश करून टाकलं जातं आणि आता सगळे पार्टिसिपेट खूपच खुश होतात. तीन स्पर्धा आटपलेल्या असतात. इकडे तोपर्यंत सुमित्रा नानांकडे आलेली असते त्यांना औषध देण्यासाठी आणि ती आता औषध देत असताना तिला ओवीचा कॉल येतो. ओवीचा कॉल आल्यावर ती सुमित्रा म्हणते, काय ग ओवी, तुझा फोन कसा काय असा आजच्या मध्या वेळेला? यावरती ओवी सांगते, आजी मी खूप तुझ्यावरती रागवलेली आहे. यावरती सुमित्रा म्हणते, बाळा काय झालंय नक्की? यावरती मग मात्र आता इकडे ओवी सांगते, खरं सांगू का, तर आई आणि बाबा हे दोघंच गेलेले आहेत म्हणजे, आणि आता मला काही त्यांनी नेलंच नाहीये स्पर्धेसाठी. मी एकटी स्कूलमध्ये आहे. तू मला न्यायला येऊ शकशील का? असं म्हणत ती आता आजीला न्यायला बोलवते. त्यावरती सुमित्रा म्हणते, हो बाळा तू काळजी करू नकोस, वॉचमन काकांकडे फोन दे. मग ओवी आता वॉचमन काकांकडे फोन देते. वॉचमन काकांना इकडे आता सुमित्रा सांगायला लागते, हे बघा तुम्ही काय करा माहिती आहे का, ओवीला या सगळ्यामध्ये तिथे ठेवून घ्या. मी तिथे येते तोपर्यंत ओवीला कुठेही पाठवू नका. वॉचमन काका सांगतात, तुम्ही काळजी करू नका मॅडम, तुम्ही या, तोपर्यंत मी ओवीला कुठेही पाठवणार नाहीये. असं म्हणत वॉचमन काका आता फोन ठेवून देतात. ओवी सांगते, माझी आजी येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा नानांना सांगायला लागते, अहो ओवीचा फोन आला होता, ऋषिकेश जानकी हे स्पर्धेसाठी गेलेत पण तिला काही स्पर्धेसाठी नेलेलं नाहीये आणि त्यामुळे तिने मला फोन करून कळवलंय आणि म्हणून मी आता स्पर्धेच्या ठिकाणी चाललेली आहे. म्हणजे मी आता ओवीला तिकडे आणायला चाललेली आहे. आता मला तशी कोणाची भीती नाहीये, कारण ऋषिकेशने ओवीला परवानगी दिलेली आहे ना, काही झालं तरी मला भेटण्याची. त्यामुळे आता मी या सगळ्यामध्ये तिला भेटायला न घाबरता जाऊ शकते. जाऊ ना? नाना म्हणतात, जा जा, आणि तू एक काम कर, तिला इकडेच घेऊन ये, आपण तिच्याशी छानपैकी गप्पा टप्पा मारूया. असं म्हणत नाना सुद्धा इकडे आता तिला घरी आणायला सांगतात. मग सुमित्रा लगबगीमध्ये आता ओवीला आणायला चाललेली असते स्कूलमध्ये आणि आता तोपर्यंत स्पर्धेचा अर्धा राऊंड झालेला असतो. त्यावेळेला आता होस्ट सांगायला लागतात, हे बघा तुम्हाला सगळ्यांसाठी खूप मोठी अनाउन्समेंट आहे. 3 मिनिटामध्ये तुम्ही जितके दागिने शोधाल ना, जास्तीत जास्त तितके पॉइंट तर मिळणारच आहेत, पण तुम्ही ते दागिने घरी घेऊन जाऊ शकता. हो हो, आणि दागिने खोटे नाही आहेत बरं का, अस्सल खरे दागिने आहेत आणि ते दागिने तुम्हाला मिळणार आहेत. असं म्हणत आता इकडे सगळ्यांना जजेसनी खुश करून टाकलेलं असतं. आणि आता त्यानंतर होस्ट सांगायला लागतात, यानंतर आपले आता पुढचे 3 कपल रणदिवे ब्रदर्स येणार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जोडी, आता सगळ्यात क्यूटेस्ट कपल, ते म्हणजे सौमित्र आणि अवंतिका यांची एंट्री होत आहे. 4थ्या नंबरला सौमित्र आणि अवंतिका आता यायला लागतात आणि त्याच वेळेला इकडे सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. सगळेजण त्यांचं कौतुक करायला लागतात आणि जजेस आता होस्ट सांगायला लागतात, 3 मिनिटामध्ये तुम्ही किती आत्तापर्यंत एक दागिना शोधल्याचा हे आहे, त्यानंतर तुम्ही किती दागिने शोधताय हे जास्त महत्त्वाचं आहे. मग अवंतिका आता इकडे येते आणि अवंतिका ओळखायला लागते. त्यावरती आता सौमित्र सांगायला लागतो, पैंजण. पण त्यावेळेला अवंतिकाला काही कळत नसतं. अवंतिका काही वेगळंच बोलत असते. तो सांगत असतो, झुमका. अवंतिका म्हणते, काय झुणका भाकर? मग आता तो सांगायला लागतो, झुमका. मग एका ठिकाणी जिथे झुमका लपवलेला असतो तो झुमका भेटतो. त्यानंतर मग आता 3 मिनिटाला अजून वेळ बाकी असतो आणि त्यामुळे तो आता लगेचच पुढचा दागिना आहे तो शोधायला लागतो आणि आता तो लगेचच सांगायला लागतो, कश्यप सरांच्या खिशामध्ये आहे म्हणून पैंजण. मग आता कश्यप सरांच्या खिशामध्ये तिला काही कळतच नसतं. कश्यप ती कप बशी असं म्हणत असते आणि आता जजेस सकट सगळे खो खो हसत असतात.
एकदम गमतीशीर गेम होत असतो आणि सगळेच जण हा गेम खूपच एन्जॉय करत असतात. सगळेजण आता एन्जॉय करत असताना इकडे आता अवंतिकाला काही कळत नसतं. मग ती म्हणते, काय कश्यप कश्यप, आणि इतक्या जोरात बोलत असते की आता कश्यप सरांच्या कानामध्ये तो आवाज इतका घुमतो आणि ते कानावरती हात ठेवतात. मग अवंतिका येते, कश्यप सर तुमच्या खिशामध्ये जे आहे ना ते द्या. कश्यप सर म्हणतात, 1 मिनिट, तुम्ही हळू बोला पहिले, मी देतो तुम्हाला जे काही आहे ते माझ्याकडे. असं म्हणत कश्यप सर इतके रागवतात की ते लगेचच तो झुमका काढून अवंतिकाच्या हातात देतात. अवंतिका तो झुमका घेते आणि येते. अवंतिका आणि सौमित्र यांनी 3 खेळाडूंना पाठी टाकत आता त्यांनी 2 हे सोडवलेले असतात आणि आता दोघं जण सुद्धा खूपच खुश होतात. 3 मिनिटं अप झालेली असतात. 3 मिनिटं संपल्यावरती आता इकडे होस्ट अनाऊन्स करतात, बस बस, चला या जोडी सगळ्यात आघाडीवरती आहे. या आघाडीवरच्या जोडीने आत्तापर्यंत 2 हे शोधलेत. ते 2 दागिने पण त्यांचे, 2 गुण पण त्यांचे. उगाच नाही, ही सगळ्यांची लाडकी जोडी आहे. सोशल मीडियावरती क्यूटेस्ट कपल म्हणून अवंतिका आणि सौमित्र यांचा बोलबाला आहे. चला, क्यूटेस्ट कपलने 2 हे शोधलेले आहेत. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे होस्ट सांगायला लागतात, 4 राऊंड झालेले आहेत. 4 जणांनी आपलं हे शोधून घेतलेले आहेत. आता उरलेत आता 2 जण उरलेत. 2 नंबरची जोडी आणि 6 नंबरची जोडी. आता आपल्यासमोर स्पर्धेला येत आहे 2 नंबरची जोडी. आता मात्र ऐश्वर्या गडबडते, कारण तिचा प्लॅन होताना फ्लॉप होताना तिला दिसलेला असतो आणि त्यामुळे ती आता विचार करते, नाही असं कसं करून चालेल मला, मी जर का आधी गेले तर त्याला सेटिंग करायला प्रॉब्लेम होईल. मग आता अवंतिका विचार करते, काय करू. नाही, आत्ता सुद्धा मला माझ्या मर्जीप्रमाणेच हे सगळं करायला पाहिजे. सारंग गडबडतो, ऐश्वर्या आपल्याला शेवटी जायचं आहे ना. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही तोंड बंद करा पहिले, उगाच सगळे ओरडून सगळ्यांना प्लॅन सांगाल. असं म्हणत ऐश्वर्या तिथे पण सारंगचा अपमान करायला चुकत नसते. त्यानंतर मग ऐश्वर्या उभी राहते. एक मिनिट, तुम्ही कोणतीही अनाउन्समेंट करायच्या आधी मला एक गोष्ट बोलायची आहे. आता ही ऐश्वर्याची काय नाटकं सुरू झाली, कुणालाच काहीच कळत नसतं की ऐश्वर्या आता या वेळेला काय नाटकं करत आहे. मग ऐश्वर्या उभी राहते आणि माफ करा, म्हणजे ना आज सुद्धा माझ्या नवऱ्याची तब्येत जरा डाऊनच आहे. त्याची तब्येत बिघडल्यामुळे मला न आज सगळ्यात शेवटी जायची परवानगी मिळावी, असं मी आता जजेसना विनंती करते. यावरती आता मात्र इकडे लगेचच होस्ट सांगायला लागतात, यांचं तर काही कळतच नाहीये. म्हणजे यांना कधी पहिलं जायचं असतं, कधी शेवटी जायचं असतं, कधी यांचा नवरा पहिला जायचं म्हणून आजारी पडतो, कधी शेवटी जायचंय म्हणून आजारी पडतो. काय लॉजिक आहे, ह्यांना आयुष्यात पुढे जायचंय की मागे यायचंय, काही कळत नाहीये. पण मी यामध्ये तुमची काही मदत करू शकत नाही. या सगळ्यामध्ये तुम्हाला जर कुणी मदत करू शकत असेल तर ते आहेत जजेस. आपण माननीय जजेसवरती हा फैसला सोडूया. जजेस आपल्याला सांगतील की नक्की आता तुम्हाला पुढे जाऊ द्यायचं की काय करायचं ते. असं म्हटल्यावरती जजेसकडे आता ऐश्वर्या विनंती करायला लागते, प्लीज जजेस, आमचं हे मागणी मान्य करावी आणि आम्हाला या सगळ्यामध्ये प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला हे द्यावं. असं म्हटल्यावरती मग मात्र जजेस या गोष्टीवरती विचारविनिमय करायला लागतात आणि ज्या वेळेला जजेस विचारविनिमय करत असतात त्यावेळेला ते सांगतात, ठीक आहे, तुम्ही मागच्या वेळेला सुद्धा असं हे मागितलं होतं, या वेळेला सुद्धा तुम्ही मागताय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण या सगळ्यामध्ये आम्हाला ऋषिकेश आणि जानकी या दोघांना सुद्धा हे विचारावं लागेल आणि त्यानंतर मगच आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकतो. परत ऋषिकेश जानकीकडे हा फैसला येतो. त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, हे बघ, मागच्या वेळेला सुद्धा आता या ऐश्वर्याने असंच केलं होतं, आत्ता सुद्धा तिचा काहीतरी डाव असू शकतो. यावरती जानकी म्हणते, मला समजतंय तुम्ही जे म्हणताय ते, तिचा हा नक्कीच डाव असू शकतो, पण तरी सुद्धा आपण त्यांना चान्स न देणं हे पण कितपत योग्य आहे. खरंच जर का सौमित्र भाऊजींची तब्येत बरी नसेल तर आपल्याला त्यांना चान्स देणं आवश्यकच आहे आणि म्हणून मला असं वाटते की आपण त्यांना एक चान्स दिलेला गरजेचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे जानकी, तुला जे वाटेल ते. असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश जानकीला निर्णय घेण्याची क्षमता देतो आणि मग जानकी उभी राहते आणि जानकी सांगायला लागते, ठीक आहे, आम्हाला आधी जाण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या भलतीच खुश होते आणि तिच्या भांड्यात जीव पडतो. त्यावरती मग आता जजेस सांगायला लागतात, चला मग आता आपली फेरी खेळणार आहे 6वी फेरी.
ऋषिकेश आणि जानकी. ऋषिकेश जानकी खेळण्यासाठी येतात. त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो, तरी सुद्धा मला असं वाटतंय ना ही ऐश्वर्या अजूनही काहीतरी कारस्थानं करतच आहे. यावरती जानकी म्हणते, हो ऋषिकेश, तुमचं म्हणणं मला पण कळतंय, पण तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये तिला चान्स दिलाय. बघूया, आपण प्रामाणिकपणे खेळूया आणि मग तिला जे काही करायचंय ते करू दे, आपण त्याचा विचार नाही करायचा. असं म्हणत ऋषिकेश जानकी खेळायला लागतात. त्यांना आता पहिलाच क्लू आलेला असतो. तो क्लू आता ऋषिकेश तिला वाचून दाखवणार असतो. तोपर्यंत सारंग म्हणतो, ऐश्वर्या, होईल ना सगळं? मला खूप टेन्शनच आलंय. त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, सारंग, झालं आता, तुम्ही उगाचच या सगळ्यामध्ये माझा मूड घालवू नका. जे काही करायचं आहे ना ते आपण दोघं मिळून करायचं आहे. तुम्ही आता पुन्हा पुन्हा या गोष्टी उगाळत बसलात तर ना माझं डोकं फिरेल. असं म्हणत ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ती सारंगला या सगळ्यामध्ये आता ओरडून ओरडून गप्प करते. सारंग बिचारा पैशाच्या ओझ्याखाली दबला गेलेला असतो. काय करायचं, जर आपण गेम हारलो तर पैसे गेले, सगळं सगळं संपलं हे त्याला माहिती असतं. मग तोपर्यंत आता इकडे 3 मिनिटाचा टायमिंग काउंटडाऊन सुरू होतो. ऋषिकेश आता एक एक करत गोष्टी जानकीला सांगायला लागतो. जानकी आता ओळखण्याचा प्रयत्न करत असते. लाऊड म्युझिकमुळे बरेचसे शब्द अलटीपलटी होत असतात आणि काय नक्की शब्द आहेत ऐकू येत नसतात आणि सगळेच जण हे सगळं एन्जॉय करत हसत असतात. ऋषिकेश जानकी यांचा गेम भारी चाललेला असतो आणि आता हा गेम चालू असताना जानकी ओळखण्याचा जीव तोडून प्रयत्न करत असते आणि आता दाढीवाल्या माणसाच्या इकडे असं काहीतरी एक क्लू असतो. मग मात्र जानकी ओळखण्याचा प्रयत्न करते. ऐश्वर्याचा जीव अगदी गळ्यातोंडाशी येतो. म्हणजे ह्यांचं ट्युनिंग इतकं आहे ना की हे दोघं जण कानात सुद्धा काहीही घालून आता यांना ओळखू येऊ शकतं असं तिला वाटत असतं. म्हणून ती घाबरलेली असते. तोपर्यंत आता मात्र जानकी ऋषिकेश यांचं गेम पूर्ण होतो. हे दोघं जण येतात. हे दोघं जण आल्यावरती मग काय फटाफट फटाफट गोष्टी शोधायला लागतात. पाचीच्या पाची दागिने जवळजवळ शोधतील की काय असं वाटत असताना 2 दागिने शोधून झाल्यानंतर जानकीला संशय येतो. संशय आल्यावरती जानकी ऋषिकेशच्या कानामध्ये बोलायला लागते की काहीतरी गडबड आहे, आपल्याला हा गेम थांबवायला पाहिजे. आणि मग आता जानकी गेम कसा थांबवायचा, मग मध्येच आता ती इकडे ऐश्वर्याने 2 गोष्टी शोधल्यावरती जानकी म्हणते, सयाजी काका, तुम्ही इकडे आलात. आणि जानकी तिचं लक्ष डायव्हर्ट करते. ज्या वेळेला जानकी लक्ष डायव्हर्ट करते त्यावेळेला ऐश्वर्या गडबडते, इकडे तिकडे पाहायला लागते. ऐश्वर्याच काय, सारंग पण गडबडतो आणि तो पण इकडे तिकडे पाहायला लागतो. दोघांचेही आवाज कानामध्ये म्युझिक नसतंच आणि दोघंही या सगळ्यामध्ये अडकतात. जजेसच्या समोर जानकीने आता पहिल्यांदा या सगळ्या गोष्टीचा खुलासा करत ऐश्वर्या आणि सारंग यांच्या विरोधात जानकीने खूप मोठं पाऊल उचललेलं आहे.